नमस्कार मित्रांनो, विण दोघातली तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे राजवाडे आणि स्वानंदी एकमेकांशी बोलत असतात. राजवाडे स्वानंदीला म्हणतात की हे बघा, जे काही प्रकार घडलाय तो खूप वाईट घडलाय, असं घडायला नाही पाहिजे होता, मात्र तो आता घडून गेलाय. त्यानंतर आता येते जे पण राजवाडे बोलत असताना हे त्या स्वानंदीला पूर्णपणे पटतं. स्वानंदी म्हणते की ती माझी बहीणच असून ती अशा प्रकारचे वागते, हे मला खूपच याचं दुःख होत आहे. तिनं असं नाही वागायला पाहिजे, मात्र ती आता काय जाणे तिचं डोकं काही ठिकाण्यावर नाही आणि ती माझ्याविषयी पण खूप वाईट विचार करत आहे असं बोलत असते. आता स्वानंदीला हे पाहून खूपच रडायला येतं. मात्र राजवाडे तिला सांगतात की तुम्ही रडून काही करू नका, तिच्यामध्ये काही फेरबदल होणार नाही असं बोलत असतात. मात्र हे करत असताना आता स्वानंदी म्हणते की ती माझी बहीणच आहे आणि बहीण असूनच आमच्या दोघींमध्ये एवढा कसा काय फरक येऊ शकतो असं तिला वाटत आहे. त्यानंतर आता राजवाडे म्हणतात की जे पण आपल्या घरातला दागिना आहे ते तुमच्या आईला तिने देऊन टाकला आहे, मात्र तो ते द्यायचा नव्हता, कारण की ही गोष्ट खूपच वाईट आहे असं बोलत असते. त्यानंतर स्वानंदी म्हणते की ह्या चाब्या बिब्या मला काही नाही पाहिजे, ह्या चाब्या बिब्या तुमच्याकडे तुम्ही तिला देऊन टाका, कारण की तिला जर तुम्ही या घराचा हक्क पाहिजे तर तिच्याकडे देऊन टाका, मला या चाब्या देऊन माझ्याकडे तो हक्क नका सोपू असं बोलत असते. राजवाडे म्हणतात की तुम्ही आधी रडणं थांबवा, तुमचं रडणं थांबल्याशिवाय तुम्हाला काही सुचणार नाही असं बोलत असतात. मात्र आता त्यांना सर्व समजलेलं असतं की जे पण काही वागलेले आहे सुष्मिता ते खूपच वाईट वागलेले आहे, असा घरचा दागिना देणं हे काही योग्य नाही असं बोलतो. त्यानंतर राजवाडे म्हणतात की तुम्ही असलं असतं तर तुम्ही पण असंच केलं असतं का असं स्वानंदीला विचारत असतो. त्यानंतर आता खऱ्या घराची मालकीन स्वानंदी आहे असं राजवाड्याच्या मते असतो आणि तो चाब्या आता स्वानंदीच्या हाती द्यावं असं राजवाड्यांना वाटत असतं. त्यानंतर आता इकडे नंदा घरी येते. त्यानंतर नंदा घरी आल्यानंतर बाबा बोलते की हे बघा आलेस, त्यानंतर आता तर तुला वाटतं की मी हो, ती म्हणते मी आलेस, आता मला काय माझ्यासाठी तुम्ही आरतीचं ताट घेऊन उभे राहिलात, येणारच ना घरी असं बोलत असते. त्यानंतर बाबा म्हणते की मी आरतीचं ताट पण उभे घेऊन या ठिकाणी तुझं पूजा केली असती, मात्र तू त्या लायकीचीच नाहीस पूजा करण्याच्या असं बाबा बोलत असतात. आणि बाबा आता तिला समजून सांगतात की हे बघ, आपण मध्यमवर्गीय आहात, मला मान्य आहे आपल्याकडे तेवढा काही पैसा नाही, आपण मध्यमवर्गीयानं आयुष्य असं सुंदर आणि सुखानं जगायचं असतं, लेकींच्या आयुष्यामध्ये अशी ढवळाढवळ त्यांच्या घरी जाऊन करलेली काही मला पटणार नाही असं बोलत असतं. त्यानंतर ती नंदा म्हणते की मी असं काय केलं आहे, तुम्ही एवढ्या गोष्टीचं वाईट वाटूनच का घेत आहेत असं बोलत आहेत. त्यानंतर बाबा म्हणतात की एवढं सर्व काम करून तुला आता आणखीनच वाटतं की तू काहीच केलं नाही, तुला माहीत आहे का काय प्रकार घडवून आणला आहेस तू असं बोलत असते. त्यानंतर बाबा म्हणतात की हे बघ, तुला जर एवढा सोन्या नाण्याचा जर हाव असेल तर तू कशाला ते सोनं नाणं घ्यायचं आहे असं बोलत असते. त्यानंतर नंदा म्हणते की हे बघा, तुम्हाला खरे काय माहीतच नाही, मी स्मिताला नको नको म्हणत होते, मात्र तिनं जबरदस्ती मला ते सोनं देत होतं असं ते बोलत असते. त्यानंतर बाबा म्हणतात की तिच्या लग्नातही तू हेच केलंस आणि आता पुन्हा तू हेच करतेस, असं मला हे काही पटणार नाही असं बोलत असते. त्यानंतर नंदा म्हणते की हां, तुमच्या मोठ्या मुलीनं तुमचे कान भरले असतीलच ना, त्यामुळे तुम्ही आज मला असे बोलत आहेत. त्यानंतर ते म्हणते की हां, यामध्ये तर काही आता तिची चूक नाही असं बोलत असते. स्वानंदीची यामध्ये काही चूक नाही, तू तिला काही बोलू नको असं बोलत असते. मात्र आता बाबा आणि आईचे चांगलेच भांडण जुंपलेले असते. त्यानंतर बाबा आता स्वानंदीला कॉल करतात आणि म्हणतात की काही पण करून आता मला तुझ्याशी बोलायचं आहे, तू आत्ताच्या आत्ता घरी निघून ये असं बाबा आता बोलत असतात. त्यानंतर आई म्हणते की आता तुम्ही मला बोललात, तिला कशाची काय, घरी इथं आपल्या बोलवण्याची गरज आहे असं बोलत असतात. मात्र बाबाने आता स्वानंदीला फोन केलेला असतो, काही पण करून आता तू घरी आली पाहिजे, आणि सुष्मिताला फोन केल्यानंतर आता सुष्मिताला बाबाकडे भेटण्यासाठी यावंच लागतं. त्यानंतर राजवाडे आता इथं स्वानंदीला पटवून सांगतात की हे बघा, आजीचा पूर्ण भरोसा तुमच्यावर आहे, म्हणून आजीने तुमच्याकडे चाब्या सोपवलेल्या आहेत आणि तुम्ही त्यांच्या आजीच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाहीत असं आजींना वाटतं. कारण की सर्वात मेन म्हणजे या घराची नाळ ही बांधून तुम्ही ठेवता, कारण की या घरामधले सर्वांचे विचार हे तुम्ही जपता आणि ह्या चाब्या होत्या सुष्मिताकडे, मात्र या चाब्यांची योग्य जागा ही म्हणजे तुम्ही आहे असं ते बोलत असतात. त्यानंतर आता सुष्मिताला समजलेलं असतं की ज्या पण आपल्या जवळच्या चाब्या आहेत त्या गेलेल्या आहेत. आता स्वानंदीला वाटतं की खरंच तुम्ही राजवाडे असं बोलतायत का. राजवाडे म्हणतात की हो, खरंच तुम्ही बघितलं नाहीस का खाली आजी कशा बोलत होत्या ते, आता तुम्ही या चाब्या सांभाळा आणि या चाब्यांची खरी गरज ही तुम्हाला आहे, कारण की तुम्ही यांचं नातं हे सर्व काही जपता असं बोलत असतात. आता स्वानंदी मला म्हणतात की आता मी माझं काम हे आटपून, राजवाडे म्हणतात की माझं काम आपटून मी खाली तुम्हाला जेवण्यासाठीच भेटतो असं बोलतात आणि म्हणतात की तुमचं रडणं थांबवा आणि डोळे पुसून तुम्ही आता स्वतःच्या डोक्याने विचार करायला लागा असं तो बोलत असतो. आता पण आता स्वानंदीला वाटते की राजवाडेने जो निर्णय घेतला आहे तो योग्यच घेतलेला आहे आणि आता या चाब्यांची जागा ही आपल्याजवळच आहे आणि आपणच आता घरांचा पुढचा कारभार सांभाळावा असं तिला पण वाटत असतं.
त्यानंतर बाबा आता इकडे सुष्मिताला बाहेर भेटतात आणि म्हणतात की हे बघ सुष्मिता, आज माझ्यावर एवढी वाईट आली आहे की तुला मला बाहेर भेटून हे समजून सांगावं लागत आहे. त्यानंतर सुष्मिता बाबांचं काही नाही ऐकून घेता स्वतःची बडबड लावून देते. म्हणते की आता नंदुताई म्हणजे पहिल्यासारखी ती राहिली नाही, आता ती माझ्यावर हल्ली खूप चिडते असं बोलत असते. त्यानंतर बाबा म्हणतात की तुला काही समजतं की नाही, तुमच्या घरातला सगळ्यात मेन मोठा दागिना तू तुझ्या आईला देऊन टाकलास एवढ्या सहजासहजी, असं का? त्यानंतर ते म्हणते की आईनंच मला मागितला होता म्हणून मी देऊन टाकला असं बोलत असते. त्यानंतर बाबा म्हणतात की कुठलीही गोष्ट काही करायच्या पहिले तू विचार करत जा, कारण की घराचे सर्व तुझ्याकडं कायदे कानून आले म्हणजे तू काही पण फेरबदल त्यामध्ये करू शकत नाही असं बोलत असतात. आणि बाबा म्हणतात की तू पहिले अशी नव्हतीस, मात्र आता खूप चेंज झाली आहे. त्यानंतर सुष्मिता म्हणते की बाबा मी नाही, नंदुताई चेंज झाली आहे, ती आता पहिल्यासारखी नाही राहिली आहे, लग्न झालं तेव्हापासून माझ्यावर खूपच चिडचिडपणे करत आहे. त्यानंतर बाबा म्हणतात की साफ खोटं, तू साफ खोटं बोलत आहे, कारण की तुला ती सुरुवातीपासूनच तुझा सपोर्ट करत आली आहे, प्रत्येक गोष्टीत तिने तुला साथ दिलेली आहे, मात्र तू तिला काय दिलंस असं बोलत असते. आणि म्हणते की तुला जर कुठलीही गोष्ट कोणीतरी करायला प्रवृत्त करत आहे तू त्याचं काही ऐकू नको, कारण की आपल्याला नाती जपायचे असतात. पैसा हा मोठा नसतो, पैशापेक्षा नाती जपायचे असतात. जर उद्या तुझ्याकडे खूप सारा पैसा आला मात्र तुझ्यावर प्रेम करणारी माणसंच नसली असती तर तू काय करशील असं बाबा बोलत असतात. त्यानंतर आता सुष्मिताला बाबांचे सर्व शब्द पटलेले असतात आणि म्हणतात की तुला कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर तू पहिल्यांदा स्वानंदीला विचार आणि नंतरच घरातले निर्णय घेत जा, असं मनानं काही कर जाऊ नको, कारण की तुझ्या मागायला जे पण तू करत आहेस याचा खूपच वाईट परिणाम होईल असं बाबा बोलत असतात. आणि त्यानंतर आता बाबा म्हणतात की यानंतर तू असं कधीही काही वागणार नाहीस आणि याचं दुःख मला कधीही देणार नाहीस असं बोलत असते. स्वानंदी म्हणते की हां बाबा, यापुढं मी असं काही करणार नाही आणि जे पण करायचं आहे ते विचारपूर्वक करून टाकल असं बोलते. त्यानंतर तिथे अंशू मोबाईलवर गेम खेळत असतो, तेवढ्यात तिथे काकू येते आणि म्हणते की हे बाळा तू काय करत आहेस, तू लग्न कशासाठी केलं आहे आणि या ठिकाणी सुष्मिता कुठे गेली आहे असं तो बोलत असतो. त्यानंतर तो अंशू म्हणतो की गेली असेल कुठे शॉपिंगला, नाही तर रील काढत, मला काय करायचं आहे असं बोलत असतो. त्यानंतर त्याची आई म्हणते की हे बघ तुला असं चिडचिड करून काही चालणार नाही, कारण की त्या मुलीवर आपल्याला लक्ष ठेवायला लागणार आहे, कारण की त्या मुलीवरच आपण आता त्या स्वानंदीला या ठिकाणी त्रास देऊ शकतो, कारण की ती असणं आपल्याजवळ खूपच गरजेचं आहे. त्यानंतर ते म्हणते की गेली असेल कुठे रील काढत, मला तिचं तोंडे बघा वाटत नाही आणि तू काय माझ्या मागे ही लटकन लावून ठेवली आहे असं बोलत असते. त्यानंतर आता तिची आई म्हणते की गेली असेल म्हणजे काय आपल्याला शोधाशोध करावं लागेल, नाही केलं तर आपण खूपच प्रॉब्लेममध्ये येऊ असं बोलत असते. त्यावेळात ते सुष्मिता येते की आणि त्यानंतर आता ते विचारतात की आई तू कुठे गेली होतीस, काही काम होतं का असं विचारत असतात. ते म्हणते की नाही, मी माझ्या बाबांना भेटायला गेले होते. आणि त्यानंतर ते म्हणतात की काय खास होतं का बाबांना भेटण्यासाठी, त्यांना घरी बोलवायचं, असं बाहेर थोडी ना भेटायला जात असतात असं ती आई म्हणत असते. त्यानंतर नाही, बाबांनीच मला सांगितलं होतं की आपण बाहेर भेटू म्हणून आम्ही बाहेर भेटलो. त्यानंतर आता विचारतात की तुमच्यामध्ये काय संवाद झाला आहे. त्यानंतर सुष्मिता म्हणते की काही खास नाही, मात्र त्याची आई सातत्याने तिला विचारत असते की काहीतरी झालं असेल ना, त्या गोष्टी आम्हाला सांग असं बोलत असतात. त्यानंतर ती म्हणते की बाबा एवढंच म्हणत होते की दरवर्षीप्रमाणे तू आता जसं मी त्या ठिकाणी स्वानंदीताईशी भेटत आहे, मात्र हे भेटत असताना बोलत असताना ती बोलते की आमच्यामध्ये खूप चिडचिडपणा होतो. बाबा म्हणते की असा चिडचिडपणा नको करू जाऊ, आणि त्यांचं म्हणणं मला पूर्णपणे पटलेलं आहे. ते म्हणतात की तुला प्रत्येक गोष्टीत तुझ्या ताईने मदत केली आहे आणि तू तुझ्या आता ताईच्या विरोधातच वागत आहे, हे काय मला पटत नाही असं बाबा बोलत आहेत. कारण की तुला माहीत आहे ना, ॲक्टिंगमध्ये याच्यामध्ये सर्व काही सपोर्ट तुला ताईनेच केला आहे, म्हणून तर तू आज या ठिकाणी आली आहेस असं. त्यानंतर सुष्मिता म्हणते की आता बाबाने ज्या पण गोष्टी मला ताईबद्दलच्या सांगितल्या आहेत त्या मला सर्व संपूर्ण कळालेल्या आहेत आणि आता मी यापुढून असा येडावाकडं वागण्याचा निर्णय घेणार नाही असं आता सुष्मिताला समजलेलं असतं. मात्र हे सर्व गोष्टी त्या दोघांना सांगताना अंशूच आणि त्याची आईला खूपच वाईट वाटू लागतं, कारण की आता आपण स्वानंदीला कशा पद्धतीनं त्रास द्यावा याचा विचार ते करत असतात. कारण की स्वानंदीला त्रास द्यायचा म्हटलं तर आता आपल्या हातामधून सुष्मिता ही निष्ठच चाललेली आहे, आता तिला कसं काबूच करावा हा त्यांच्या दोघांमध्ये विचारत येत असतो. त्यानंतर आता अंशूच्या आईला वाटते की आता सुष्मिताला आपण काहीतरी सांगून जावं. त्यानंतर ते म्हणतात की हे बघ, दिलीपरावांनी असं केलं, ही गोष्ट तुला समजून सांगितली, ही खूपच वाईट केली. तुला सांगण्याऐवजी जर स्वानंदीला त्यांनी ही गोष्ट समजून सांगितली असते तर खूप बरं झालं असतं. त्यानंतर आता ते सुष्मिताला भडकावून देतात की हे बघ, ती स्वानंदी दुसऱ्या आईची मुलगी आहे आणि तू दुसऱ्या आईची मुलगी आहे, आणि ते त्यांचा खूप लाड करतात आणि त्यांच्याविषयी तिच्या मनात की त्यांच्याबद्दल काही गैरसमज नाही, जे काय सांगायचं ते तुला सांगतात.
त्यांना सांगायचं पाहिजे होतं, कारण की ते त्यांची लाडकी आहे आणि तू लाडकी नाही असं बोलत असते. आता स्वानंदी म्हणते की हो, मलाच आता तिच्याबद्दल खूप या ठिकाणी राग आणि चिडचिड झाला आहे. आता सुष्मिताच्या मनामध्ये स्वानंदीबद्दल पुन्हा एकदा काकूने राग भरलेला असतं. त्यानंतर काकू म्हणते की जाऊ द्या, जे झालं ते झालं. आता तुझा हा राग शांत करण्यासाठी तू आणि अंशू कुठेतरी डिनरला जा. त्यानंतर आता सुष्मिता खूपच खुश झालेली असते की हो, मग चालतं की डिनरला आम्ही जाऊ असं बोलत असते. त्यानंतर आता अंशूला तर तिला डिनरला घेऊन जायचं नसतं. तो काहीतरी कारणे देतो आणि म्हणतो की बाहेर खूपच पाऊस चालू आहे, चिकचिक झाली आहे, आता आपण नाही जायला पाहिजे. त्यानंतर ती म्हणते की आपण गाडीने जाऊ, मग आता जाऊया असं बोलत असतो. त्यानंतर अंशू चिडून म्हणतो की हे जा, तू मला तुझ्याबरोबर मला नाही यायचं, तरी पण तू मला का सोबत घेऊन जात आहेस असं बोलत असते. आता ते खूपच चिडलेला असतो. त्यानंतर आता अंशूला वाटते की सुष्मिताला पण खूप राग आलेला आहे. त्यानंतर तिचा राग घालवण्यासाठी तो काय करतो, तिला मिठीत घेतो आणि म्हणतो की हे बघ, बाहेर जाऊन रोमॅन्स करणं हा पर्याय योग्य नाही, कारण की आपल्याला रोमॅन्स करायचं असेल तर आपण 4 भिंतीच्या आत राहून करायला पाहिजे असं तो बोलत असतो. आणि म्हणतो की तुला जे पण खायला ऑर्डर मागवायचं आहे तू बिंदासपणे मागव आणि आपण आपल्या घरीच आता लाईट कॅन्डल डिनर करणार आहोत असं बोलत असते. आता सुष्मिता खूपच खुश झालेली असते आणि आता ती त्याचा मोबाईल घेते आणि हे करत असते. मात्र इकडे अंशूला वाटते की बरं झालं, किटकिट आपण मिटवून टाकली आहे. मात्र आता इकडे स्वानंदी मनामध्ये खूपच विचार करत असते की माझी बहीण अशी नव्हती पहिल्यांदा, कारण की मी तिला खूप सपोर्ट करत होते आणि ती माझ्या पाठीमागे सातत्याने हात धुवून लागलेली असायची, कारण की तिला मी खूप आवडायचे. मात्र आता असं लग्नानंतर काय घडलं आहे, काय झालं आहे, ती माझा एवढा विरोध करते, हे तर काही योग्य नाही, कारण की अशी तिचं वागण्यामध्ये हे काही बरोबरपणा वाटत नाही असं स्वानंदी विचार करत असते. आता काय करावं हे स्वानंदीला काही पटत नसतं. तेवढ्यात ते वरती राजवाडे येतात आणि राजवाडे म्हणतात की का स्वानंदी मॅडम, तुम्ही आणखीन पण अद्याप जेवायला नाही आलेत, असं काही हे काय बरोबर नाही, तुम्ही त्या सुष्मिताचा राग जेवणावर काढताय, हे काही योग्य पटत नाही असं तो बोलत असतो. त्यानंतर स्वानंदी म्हणते की हे बघा राजवाडे, आम्ही असं काही करत नाही, कारण की आता तिनं जे पण काही राग असेल तो माझ्या मनामध्ये आहे, मी जेवणामध्ये राग कशाला काढाल असं तेच त्या ठिकाणी राजवाड्याला बोलत असते. राजवाडे म्हणतात की मग चला बघू, तर तुम्ही जेवणावर राग नाही काढत तर चला जेवणासाठी चला, सर्वांसोबत आपण जेवण करू असं बोलत असतात. नंतर राजवाडे आता म्हणतात की तुम्ही मला जसं काही जेवणाचे डबे कसे या ठिकाणी ऑफिसमध्ये पाठवत होते तेव्हा तुम्ही डायरेक्टर होतो, तरी पण तुम्ही मला खाण्यासाठी किती फोर्स करत होता, ते म्हणजे तुमची काळजी आणि आमचं म्हणजे भाषण असं बोलत असतं. त्यानंतर राजवाडे म्हणतात की तुम्हाला काय पण करू, माझ्यासोबत जेवायला यावं लागणार आहे, नाही जर तुम्ही जेवायला आले तर मग काही नाही असं बोलत असतो. आता राजवाडे आणि येथे स्वानंदीमध्ये खूपच चिडचिडपणा झालेला असतो. दोघांचे आवाज एकमेकांवर ओढत असतात. त्यानंतर स्वानंदी म्हणते की मोठा दीर्घ श्वास घ्या तुम्ही. मात्र आता राजवाडे काही दीर्घ श्वास घ्यायला तयार नाहीत आणि म्हणतात की मी काही ऐकणार नाही तुमचं, आणि तुमच्या म्हणजे की काळजी आणि माझी काळजी तुम्हाला दिसत नाही. प्रत्येकाला वाटतं की मी ओरडायला लागतो, मात्र मग त्या मागची काळजी तुम्ही काही बघतच नाही असं बोलत असतं. त्यानंतर आता राजवाडेला वाटते की स्वानंदीला वाटते की राजवाडे आपली खूपच काळजी करतायत, आपण राजवाडेचं ऐकलं पाहिजे आणि जेवायला गेलं पाहिजे. आता जो पण त्यांच्यामधला मतभेद आहे तो जेवायला गेल्यानंतर जेवायला गेल्यानंतर तो नष्ट होणार आहे. आणि आता इथं सुष्मिताला जो पण काकू भडकून देत आहेत ते आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत की काकू अशा पद्धतीचे सुष्मिताला भडकून देत आहे. हे स्वानंदीला कळाल्यानंतर स्वानंदी राजवाडेला कशा पद्धतीने पटवून सांगतील आणि राजवाडेला स्वानंदीवर विश्वास होईल का, हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.